मोदी साहेबांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सोन्याचे भाव पडलेले आहेत रे। सोन्याचे भाव पडल्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, ग्राहकांना मागच्या 2 दिवसांपासून सोन्याने 1 लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता। मागच्या काही तासांपूर्वी सोन्याने 1,10,000 1,12,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु 1,12,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणार सोनं आज या ठिकाणी घसरलेले आहे। आज गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण झालेली नसेल तेवढी मोठी घसरण आज पाहायला सुद्धा मिळालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। एकंदरीत ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, परंतु या सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा झालेली होते, परंतु आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांचे सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। कारण आज पुणे शहरांमध्ये सरासरी 1500 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। सोलापूर शहरांमध्ये 500 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच अमरावती, परभणी, बीड, अकोला, नागपूर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे देशातील सर्व नागरिकांना दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, मागच्या काही वर्षांपासून हा निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत होते, परंतु भारताचे पंतप्रधान हा निर्णय घेत नव्हते, परंतु त्यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यात आल्यामुळे या सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ झाल्याची चित्र सुद्धा दिसून आलेले आहे। सोन्याचा वाढत असलेला फुगा फुटल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती या सोन्याचा भाव किती असणार, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती जास्त पैसे मोजावे लागतील की तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल। बघा ग्राहकांनो, एकंदरीत आज 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत आणि हे 3 अंदाज कधीच खोटे ठरत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकंदरीत या 3 अंदाजांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं इतके रुपयांना मिळणार आहे। बघा ग्राहकांना, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या मुलाचं लग्न असेल तर त्याच्यासाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। एकंदरीत किती हजार रुपयापर्यंत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं येणार आहे त्याची एकंदरीत सविस्तर माहिती बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रोजचे रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील। सोन्या चांदीच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत रोजच्या रोज येत सुद्धा राहणार आहे। ग्राहकांनो, सोन्याचा वाढत असलेला फुगा फुटलेला आहे। एकंदरीत सोनं आज पडलेलं आहे। एकंदरीत भरपूर दिवसांची ग्राहकांची प्रतीक्षा संपल्याची चित्र दिसून आलेले आहेत। बघा ग्राहकांनो, या तारखेपर्यंत या 24 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी 70 रुपयापर्यंत येणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000, 85,000, 90,000, 95,000 रुपये, 1 लाख, 1,05,000, 1,10,000 आणि 1,12,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। म्हणजेच मागच्या 2 महिन्यांमध्ये या सोन्यामध्ये या ठिकाणी दुप्पट वाढ झाल्याचं चित्र दिसून आलं, परंतु या ठिकाणी या चालू महिन्यामध्ये सोन्याचा भाव निमपट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत 4 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। तर हे 4 अंदाज सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे। काही ठिकाणी असं सांगितलं जातं की हे 24 कॅरेटचं सोनं आहे, परंतु ते सोनं 22 कॅरेटचं असतं, 18 कॅरेटचं सोनं असतं। अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होत असल्याची चित्रे सुद्धा दिसून आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, आपल्याकडून जास्त पैसे घेतले जाऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे त्याची सविस्तर पद्धतीने माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ जर पाहिला, म्हणजेच हा एकंदरीत 5 ते 6 मिनिटांचा व्हिडिओ पाहिला, तर या ठिकाणी तुमचे लाखोंची बचत होणार आहे, लाखोंचा फायदा सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना, या ठिकाणी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं म्हणजे
म्हणजेच एकंदरीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती 1 तोळा सोनं इतक्या रुपयांना तुम्हाला मिळणार आहे। परंतु मोदींनी कोणता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय कशा प्रकारे लागू होत आहे आणि या निर्णयामुळे आपल्याला अजून कोणकोणता फायदा होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा ग्राहकांना मागच्या काही वर्षांपासून मोदी साहेबांकडे या निर्णयाची मागणी करण्यात येत होती, परंतु मोदी साहेब हा निर्णय घेत नव्हते, परंतु खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयामुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत, त्यासोबत आपण वापरत असलेल्या सर्व वस्तूंचे भाव कमी होणार आहेत। त्याच्यामध्ये गाडी असेल म्हणजेच 2 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी असेल, त्यासोबतच तेलांच्या किमती असतील, डाळींची किमती असतील, गव्हाच्या किमती असतील, अशा सर्व वस्तूंच्या किमती कमी होणार असल्याची चित्रे दिसून आलेली आहेत। अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या वस्तूंवर जो 28% जीएसटी लावण्यात येत होता, तर तो जीएसटी या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच 28% वरून थेट 18% जीएसटी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। एकंदरीत सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरत आहे। बघा ग्राहकांना तुम्ही कोणत्या तारखेला सोना खरेदी केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल, त्यासोबतच तुमची फसवणूक होऊ नये यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती अगदी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं कान उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी लाखोंची बचत होणार आहे, कारण मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याविषयी अफवा पसरवल्या जात होत्या। म्हणजे सोन्याचा भाव 30,000, 20,000, 15,000 रुपयापर्यंत येईल, परंतु ग्राहकांना एकंदरीत अशा सर्व अफवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ठरलेल्या आहेत। म्हणजेच या अफवांमुळे भरपूर ग्राहकांनी सोनं मोडल्याचं चित्र दिसून आलेलं आहे आणि आज घसरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं मोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, तुमचं वार्षिक सोनं असेल म्हणजेच परंपरेचं सोनं असेल, तर ते सोनं राखून ठेवायचं आहे की मोडून टाकायचं आहे जेणेकरून तुमचा तोटा आणि फायदा होईल, अशा पद्धतीची शक्यता माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना भरपूर वर्षांपासून तुमच्याकडे जुनं सोनं राहिलेलं असेल आणि ते सोनं तुमच्या अंगावरती असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण 50,000 रुपयामध्ये 1 तोळा सोनं खरेदी केलं होतं आणि आता आपल्याला 1 लाखांच्या पुढे पैसे भेटत आहेत, त्या अनुषंगाने सोनं मोडून टाकवं। जर तुम्ही अशा पद्धतीने विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर तुम्ही 50,000 ला काय किंवा 40,000 ला जरी सोनं घेतलेलं असेल तर ते सोनं मोडण्या अगोदर तुम्ही 10 वेळा विचार कराल, कारण अशी एक माहिती आपल्या हाती लागलेली आहे। तर ती माहिती आहे सोन्यांच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या मालकांनी दिलेली आहे। त्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं कितीपर्यंत जाईल किंवा सोन्याचे भाव घसरतील तर ते किती हजार रुपयापर्यंत घसरतील, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती तुमच्यापर्यंत पाठवत आहे। बघा ग्राहकांना एकंदरीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, तुम्हाला आज 24 कॅरेटच्या सोन्यासाठी किती हजार रुपये मोजावे लागतील, त्यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, 18 कॅरेट, 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहे, तुम्हाला आज किती हजार रुपयांना 1 तोळा सोना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती लगेच सांगतो। आणि मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत। बघा या ठिकाणी सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना माहिती असेल, परंतु ज्या ग्राहकांना हा निर्णय माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगत आहे। बघा आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे प्रत्येक गोष्टीवरील सर्व टॅक्स कमी करण्यात आलेले आहेत, काही टॅक्स हटवण्यात आलेले आहेत। एकंदरीत सोन्यावरती अगोदर 28% जीएसटी होता, परंतु सध्याच्या स्थितीला 18% जीएसटी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोन्याचे भाव पडायला सुरुवात झालेली आहे, मार्केट कोसळलेलं आहे। सोन्याने बाजारामध्ये धुमाकूळ घातलेला होता, परंतु आज धुमाकूळ घालणारं सोनं या ठिकाणी तोंडावर आपटल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले, ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण त्या ग्राहकांना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती इतक्या रुपयांना 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं, 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं मिळणार आहे। बघा एकंदरीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला किती रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे
त्याची माहिती सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत आणि घसरणार आहेत तर ते किती हजार रुपयापर्यंत येऊ शकतात, यावरती अंदाजकांनी अभ्यासकांनी काय काय माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। तर बघा ग्राहकांना सोन्याचे भाव घसरतील अशा पद्धतीने दोन अंदाज वर्तवण्यात आले आहेत। त्यामधील पहिला अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 45,000 रुपयापर्यंत येईल आणि दुसरा अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 90,000 रुपयापर्यंत येईल। त्यासोबतच वाढणार असेल तर ते किती हजार रुपयापर्यंत वाढू शकते याविषयी सुद्धा दोन अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। पहिल्या अंदाजानुसार सोन्याचा भाव दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती 1,25,000 पर्यंत जाईल आणि एक अंदाज असा वर्तवण्यात आलेला आहे की सोन्याचा भाव दिवाळीपर्यंत 1,50,000 पर्यंत जाईल। बघा अशा पद्धतीने चार अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींच्या आधारावरती सोनं खरेदी करायचं आहे, तुम्ही कोणती माहिती पाहून सोने खरेदी करणार आहात त्याची सुद्धा माहिती बघून घेऊयात। बघा ग्राहकांना सोना एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते। त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो कारण आपण दुसऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये गुंतवणूक करत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की सोनं आपल्याला व्याजदर देऊन टाकेल, सोन्याचा मोबदला मिळत राहील, परंतु दुसऱ्या कोणत्याही धातूचा या ठिकाणी मोबदला मिळणार नाही। त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। त्यासोबतच आपल्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीला या ठिकाणी सोनं देत असतो, कारण भविष्यामध्ये काय अडचण आली तर हे सोनं 100% उपयोगी सुद्धा पडत असतं। बघा ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्या अगोदर 2 ते 3 विचार करा आणि त्यासोबतच अनुभवी अभ्यासकांची माहिती घेऊन सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे। आम्ही फक्त माहिती देण्याचं काम करत असतो। हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली यासाठी बनवलेला आहे, त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे।